नमस्कार मंडळी, मराठी रेसिपींमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा सोबत किंवा मग मुलांसाठी काहीतरी करून ठेवायचं असेल किंवा मग गौरी गणपती येतात तर फराळासाठी मस्त असा कुरकुरीत मक्याच्या पोह्यांपासून मस्त चिवडा तयार करूया। अगदी कमी साहित्यामध्ये खमंग कुरकुरीत असा चिवडा तयार करूया। तर इथे ना मी 2 वाटी मक्याचे पोहे घेतलेत। या पद्धतीचे हे मक्याचे पोहे असतात, ते आपल्याला कुठल्याही सहज किराणा दुकानात मिळतात। तर आता सगळ्यात अगोदर तेल गरम करून घेतले। तेल चांगलं गरम करून घ्यायचं, त्याच्यामुळे ना जे आपण मक्याचे पोहे टाकणार ना ते पटकन असे तेलामध्ये फुलून येतात आणि छानपैकी तळून घ्यायचे। अजिबात कच्चे किंवा अर्धवट तळलेले ठेवायचे नाहीत, मग ते खाताना असे व्यवस्थित लागत नाहीत। त्यासाठी मस्त तेलामध्ये हे पोहे फुलून द्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये पोहे टाकल्यानंतर किती मस्त असे फुललेत। तर त्यासाठी तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं। पोहे टाकल्यानंतर थोडासा गॅस कमी करून घ्यायचा, म्हणजे करपणार पण नाहीत आणि छान असे पोहे तेलामध्ये फुलले जातील। आणि मी इथं अगदी तेल थोडं वापरले, खूप जास्त तेलाचा वापर नाही केला, कारण आपण बऱ्याच वेळा तळलेलं तेल शक्यतो वापरत नाही। त्यासाठी मी खूप जास्त तेल घेतलेलं नाही। इथं तुम्ही खूप जास्त तेल वापरणार असाल तर एका वेळेला भरपूर असे पोहे घातले तरी सुद्धा पटकन अशी होऊ शकतात। इथे बघा पोहे छान असे तळून झालेत। आता ही पोहे मी सगळे काढून घेतलेत आणि परत एकदा राहिलेले पोहे तळून घेते। तर याच पद्धतीने मी आता सगळे पोहे छानसे तळून घेते, कुरकुरीत असे। सगळे पोहे मी छान असे तळून घेतलेत। आता इथं तेल थोडंसं कमी केलंय आणि ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। आता शेंगदाणे सुद्धा खूप मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। शेंगदाणे तळताना पण गॅस अगदी मोठा ठेवायचा नाही, अगदी मीडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती शेंगदाणे लगेच तळले जातात, खूप जास्त वेळ लागत नाही। पण छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे, त्याच्यामुळे खाताना चिवड्यासोबत खूप मस्त असे लागतात। किंवा मग शेंगदाणे व्यवस्थित तळले नाही तर चिवडा सुद्धा नरम व्हायचं, आपल्याला बऱ्याच वेळा चिवडा नरम पडतो, असा कुरकुरीत राहत नाही। तर इथे शेंगदाणे छान असे तळून झालेत। तर बघू शकता मस्त शेंगदाणे असे तेलामध्ये फुटलेत तर आणि कुरकुरीत पण झालेत। तर हे शेंगदाणे सुद्धा मी इथे काढून घेते। आता इथं तुम्हाला काजू वापरायचे असतील तर तुम्ही काजू सुद्धा थोडेसे घेऊन तळून घेऊ शकता। तर आता शेंगदाणे मी एका वाटीमध्ये काढून घेऊन परत त्याच कढईमध्ये फक्त चमचाभर तेल ठेवले, बाकी सगळं तेल काढून घेतलंय आणि याच्यामध्ये ह्या तिखट अशा मिरच्या टाकल्यात, हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून न घालता उभ्याच मिरच्या चिरून अशा टाकल्यात, कारण मुलांसाठी आपण बनवत असेल तर खूप जास्त तिखट किंवा खाताना मिरची तोंडात येऊ नये म्हणून। तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही बारीक मिरच्या चिरून टाकल्या तरी चालेल। आता त्याचसोबत मी एक 10-15 कढीपत्त्याची पानं घातली ती। आता मिरची आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेणार आहे इथं, त्याच्यामुळे मिरचीची आणि कढीपत्त्याची चव पूर्ण चिवड्यामध्ये खूप मस्त अशी लागते। किंवा मग मिरच्या किंवा कढीपत्ता जर व्यवस्थित तळला नाही तर चिवडा नरम व्हायची पण जास्त शक्यता असते। आता इथं बघा मिरच्या आणि कढीपत्ता चांगला मस्त असा तळून झालाय, कुरकुरीत झालाय। त्याच्यानंतर जो हा मक्याचे पोहे मी जे तळून ठेवले होते हे मक्याचे पोहे, त्यासोबत इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले। तर हे शेंगदाणे मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर इथे मी मीठ घातलं नाही, मीठ सुद्धा अगदी लगेचच घालायचं नाही, त्याच्यामुळे मिठाला पाणी सुटतं त्याच्यामुळे। तर इथे मी आता व्यवस्थित असा हा चिवडा मिक्स करून घेतला आणि गॅस बंद केलाय मी। तर चिवडा आता छान मिक्स करून झालाय आणि अगदी थोडासा थंड करून घेते। तर इथे चिवडा मी थोडासा थंड करून घेतलाय, तर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य म्हणजे इथे मी मीठ घातलं नव्हतं आणि साखर घातली नव्हती, तर खूप मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झालाय। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, त्यासोबत 1 चमचाभर अशी मिक्सरला बारीक करून घेतली साखर, तर 1 चमचा साखर घालते। तर हा चिवडा ना तिखट आंबट गोड असा छान लागतो, पण मी तर तिखट आणि साखर वापरले, तर तिखट आणि गोड असा चिवडा बनवते। तर आता इथं साखर मीठ घातल्यानंतर मी व्यवस्थित हा चिवडा मिक्स करून घेते, जेणेकरून मीठ साखर सगळ्या पोह्यांना शेंगदाण्याला व्यवस्थित अशी लागेल। तर इथं छानपैकी चिवडा बघा तयार करून घेतलाय मी मक्याचा।
तर अगदी हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवला ना तर खूप दिवस छान कुरकुरीत हा चिवडा राहतो. तर चहासोबत खाण्यासाठी किंवा मग मुलांना काहीतरी नेहमी खायला काय हवं असतं तर अशा वेळेला अगदी झटपट म्हणजे हा चिवडा बनवायला अगदी 10 मिनटंसुद्धा लागत नाही. 10 मिनटाच्या आतच हा चिवडा तयार होतो. तर अगदी कुरकुरीत खमंग असा हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे. तर गौरी गणपती येतात तर नेहमी आपण फराळासाठी काहीतरी वेगवेगळं बनवत असतो. तर हा मक्याचा चिवडा अगदी झटपट नक्की करून बघा किंवा मग चहासोबत खाण्यासाठी. तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर चला मग भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत.